हे बघ काळ कुट एकदम काळ कुट आहे माणसं त्यांच्या घरात तुझ्यासारखं. ए मी पांढरा आहे बे. येऊ नाव काय त्याचं हा मिनी कसं नाव आहे मिनी इकडे दे मिनीला मित्रांनो आत्ता सगळं स्वयंपाक हुडकून आत्ता सापडलं बघा सोनपापडी. आम्ही दोघं जण आलो मी आणि बाकी सगळे बाहेर गेले ते. युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या बघा मी इथं गाडी घेऊन चाललो आहे मामाच्या गावाला. सध्या मी आत्याच्या गावात आहे आणि मामाचं गाव त्या नदीच्या पलीकडं आहे. रस्ता कसं वगैरे आहे मग जाण्याचा प्रवास तुम्हाला दाखवतो. चला मग. इथं काय तुम्हाला जास्त मी बोलणार नाही म्हणजे ब्लॉग बनवणार नाही. जाऊया. तर गाईज इथं पुढं काम चालू आहे बघा. तर JCB बंधारा बांधणं चालू आहे आणि इथं डंप करते ते आपण जाऊ. आपल्याला रस्ता ब्लॉक केलेला आपलं आता झाला बघ मोकळा. इथं चालू आहे बघा बांधणी सर वगैरे अँगल वगैरे चालू आहे काम. आत्ता भेटलं आपल्याला थोडंसं चांगलं डांबरी रस्ता. इथं बघा मित्रांनो किती दगडधोंडे आहेत. गाडीचं एवढं हाल होईल ना इथं काय सांगू नका. नुसतं व्हायब्रेट व्हायला गाडी धड असं. पण आपण हळूवा तसं जाऊया पुढं. झालं आहे थोडंसं आहे मग त्यानंतर झालं. तर मित्रांनो मग मी येऊन 1-1.5 तास झालं. मग बसू शाळेला गेला होता तो पण आलाय आणि हा मावशीचा मुलगा पण आलाय. सध्या इथं बघा हातून उगा पडला खाली उन्हाळ्यात काय करावं. लाईट आहे का बाकी लाईट नाही गेलंय. लाईट पण नाही त्यामुळे टी व्ही तर बंदच आहे. म्हणजे लाईट नाही मग टी व्ही बंदच असणार की. मग सध्या मित्रांनो नाही ते माझ्या घरात एक लहान म्हणजे जुना मोबाईल आहे त्याला वी कार्ड आहे. ते अनलिमिटेड डाटा असतं त्याला. मग त्याचं म्हणजे हॉटस्पॉट कनेक्ट करून मी व्हिडिओ अपलोड करत होतो आत्तापर्यंत. पण आता कसं झालं आहे मी गावाला आल्यापासून 5G मोबाईल सापडला मला. मग अनलिमिटेड डाटा कसं कोणाकडून घेऊ मी. मग त्यानंतर माझाच डाटा मी वापरायला लागलो आहे अपलोड करायला व्हिडिओ म्हणजे ब्लॉग अपलोड करायला दररोज. आत्ताच जस्ट अपलोड केला मित्रांनो. त्याला 750 ते सांगू शकत नाही तितकं जवळपास 90% डाटा तिथं जात आहे. उरलेला 10% डाटा मी उगा इकडून तिकडं स्टेटस वगैरे बघायला यूज करतो. आणि जवळपास माझा आत्ता डाटा फक्त 80 MB वरला आहे फक्त 80. ते पण उगा एमर्जन्सीला ठेवलं. हे बघ काळ कुट एकदम काळ कुट आहे माणसं त्यांच्या घरात. तुझ्यासारखं. ए मी पांढरा आहे बे. येऊ नाव काय त्याचं हा मिनी कसं नाव आहे मिनी इकडे दे मिनीला सारखा बे काय दिसत नाही एक तर. जाऊ दे तिकडं. ए सोड धावू नको त्याला. आत गेलो आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो चला. आता बघा 1:08 झाली ती. मग बाहेरचं वातावरण तुम्हाला खिडकीतून दाखवतो. थांबा मोबाईल असं बाहेर काढतो. बघ गाडी त्या तिथं झाडं खाली लावले. सायकल येत आहे. ऊन खूप आहे आणि झाडं खाली जनावर बांधली ती झालं. आम्ही तर निवांत मित्रांनो आत्ता सगळं स्वयंपाक
हुडकून हुडकून आत्ता सापडलं बघा सोनपापडी. आम्ही दोघं जण आलो, मी आणि बाकी सगळे बाहेर गेले ते. एक 15 मिनटं हुडकून हे सापडले. झालं ते लास्ट पीस. काय काय सगळ्यांना एक एक थांबा बे. ए हातामध्ये घे. हे हातात धर, हातात घे. तो काय तो बंद बंद दुकान बंद. सध्या तर मित्रांनो मी परत आलो हे बिरणाला. आत्ता संध्याकाळचे 5 वाजले ती. मग तिथे पाहुणे रावळे वगैरे आले होते, मग त्यामुळं तिथे लई काही ब्लॉग काढला नाही मी. तेवढंच थोडं दाखवलो मी जाऊन 1-2-3 तास. मग संध्याकाळी वगैरे तिथे कार्यक्रम होता. मग त्यानंतर कार्यक्रम वगैरे झाला. तिथे कार्यक्रम होता, कार्यक्रम उरकून मी परत आलो आहे. मग काय मित्रांनो निवांत तिकडं रस्त्याकडे आलो आहे, बसलो आहे चिंटूसोबत. काय करावं इथं, काय शेत वगैरे म्हणजे शेतात काम करण्यासारखं काय नाही. मी माझ्या म्हणजे माझ्या गावात एक मला कॉन्टेंट होता ॲग्रिकल्चर म्हणून, ते मी करत होतो. इथं काय आणि इथं रस्ता बांधकामचे मशीन उभारली ती आणि मी इथं बसलो चाललो फिरत वरच्या रस्त्याला. आज कुठं जातं बघू, कालच्यापेक्षा थोडं लांब जाऊन येऊ असंच फिरत संध्याकाळी. आणि इथं बघा मित्रांनो, इथं खूप नलिका आहे. म्हणजे आमच्या लोकलच्या भाषेत काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला, हापसा म्हणतात आणि मराठीमध्ये खूप नलिका म्हणतात. ह्याच गावाच्या कॉर्नरला रोडला आहे. चला मग असंच फिरत फिरत वर जाऊन येऊ. काल गेलो होतो त्याच्यापेक्षा आत्ता थोडं पुढं जाऊन येऊ. ऊन तर अजून खूप आहे मित्रांनो, 5 वाजली ती तरी पण सूर्य बघा किती खतरनाक. आणि परत आम्ही इथूनच घरी परत गेलेलो. आता ह्याच्या अजून पुढं जाऊया. चला काय होतं आहे तुम्हाला पुढं दाखवतो. तर मित्रांनो चालत खूप वर आलो आहे. थांबा तुम्हाला गाव दाखवतो. बघा ते पाण्याची टाकी दिसते आणि ते बघा मंदिर दिसतं का, तिथं गाव आहे. आणि आम्ही इथं आलो आहे. आणि ते पुढचं फॅक्टरी सारखं दिसायला की ते NTPC आहे. आणि त्याच्या साईडला जे गाव बघताय ते बघा, मी झूम करतो, ते सिंदखेड गाव आहे. त्याला रस्ता असं जाते, काल तुम्हाला दाखवलेलो. आणि मित्रांनो इथं बघा, इथं उसाला तोटे सिस्टीम केली ह्यानी या शेतकऱ्यानं. ते स्प्रिंकलरचे पाईप असतात बघा, ते यूज केले त्यामध्ये. बघा एका सरीला 2 ते 40 mm तोटे आहे, म्हणजे 40 mmचे तसले 2 एका साईडला 2 घातले त्यांनी स्प्रिंकलरचे पाईप. तर गाईज आज ह्या पुलापर्यंत आपण आलेलो. उद्या ह्याच्यापेक्षा पुढे जाऊ. काल आपण त्या तिथं आलो होतो, सध्या परत चाललो आहे. उद्या बघू काय होतं, उद्या ह्याच्यापेक्षा लांब जाऊ आणि तुम्हाला अंतर दाखवतो आम्ही उद्या किती लांब जाणार आहे गावापासून. सध्या परत चाललो आहे गावाकडं. असंच फिरत काय करमत नाही काय नाही. सोमू पण आपल्या गावी कुसोला गेला आहे, राहिलो आम्ही दोघं. ह्यानं तर सकाळी ह्याची 10वीचे तास आहेत, ह्यानं 10वीच्या तासाला जाते शाळेला दुपारी 12 वाजेपर्यंत. 12 वाजता येतं आहे, जेवण करतं आहे, काय त्याच्या पुढं काय. मी तेव्हा झोपलेलो असतो, संध्याकाळी उठतो, परत आपल्याला हाच वेळ भेटतो म्हणजे टाईम स्पेंड. हाल मी हा ब्लॉग येथे चेंज करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल.
आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.